नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी आवळ्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 2 आवळे मी कट करून घेतले, ते छोटे छोटे तुकडे करून घेतले, ते 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेले, ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेले, ते अर्धा कांदा घेतलेला आहे, कांद्याची पात घेतलेली एक मुठभर, 2 कढीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या तशा लांबड्या, थोडासा पुदिना घेतलेला आहे आणि थोडासा तुकडा लिंबाचा घेतलेला असा रसवाला बघा आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये पण साहित्य टाकून घेऊया। पुदिने देठा सकट घेतलेला आहे बघा, कांद्याची पात, हा कांदा घेतलेला आहे। कांदा जरी नाही घेतला तरी चालेल किंवा पातीचा कांदा जरी असेल तरी घेतला तरी पण चालू शकते। हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे बघा, आवळ्याचे काप करून घेतलेले, लसूण, जिरे टाकायचे, चवीप्रमाणे मीठ टाकायचे। ह्याच्यात तुम्ही अर्धा चमचा धने पण टाकू शकता। लिंबू पिळून घेऊया। लिंबू पिळून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी कोथिंबीर आणि आता हे आपल्याला बिना पाण्याचंच बारीक करायचे, बंद चालू करून बारीक करायचं। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केला नाही, अशा पद्धतीने बारीक झालेलं आहे। मस्त अशी चटणी होती बघा ही। आता ह्या चटणीला काय बघा आपल्याला फोडणी वगैरे काहीच द्यायची गरज नाहीये। अशाच पद्धतीत आपण भाकरीवर, वरण भातावर तोंडी लावू शकतो। पाहिजे तर तुम्ही ब्रेडला पण लावून खाऊ शकता, चपातीला लावून खाऊ शकता। तुम्हाला मी सांगते, ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा, ह्या चमच्याच्या मापाने साखर टाकली तर चालेल। छोटासा एक गुळाचा खडा जरी टाकला तर अजून चव छान येईल साखरेपेक्षा। आता आपण ही वाटीमध्ये काढून घेऊया। वाटीमध्ये बघा मी काढून घेतलेले आहे, बघा किती मस्त अशी झालेली आहे, चवीला तर आपला तू झालेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।